महाबळेश्वर मधल्या झाडाणीमध्ये गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी तब्बल 640 एकर जमीन हडपली आहे। या प्रकरणी राज्य सरकार काय कारवाई करणार असा सवाल मंगळवारी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत उपस्थित केला। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज 10वा दिवस आहे। विधानसभेत आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं, तसंच अँब्युलन्स घोटाळ्याचाही आरोप केला। छगन भुजबळांना देवेंद्र फडणवीस बळ देतात हे जनतेच्या लक्षात आलंय। भुजबळांना तेवढ्यासाठीच मंत्रिपद दिलंय का असा सवाल मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलाय। दरम्यान मराठ्यांचे 2-4 माकडं फडणवीस यांच्या बाजूने बोलतात, त्यामुळे समाजात नाराजी आहे। राज्यातील मराठा आता मुलांना न्याय देण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरलाय। आम्ही आमच्या मुलांच्या न्यायासाठी का रस्त्यावर येऊ नये असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि आमदार बच्चू कडू यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रकाशित केलंय। यामुळे राज्यात नवे राजकीय समीकरण दिसू शकतं अशी चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख पाहुणे बच्चू कडू होते। पक्षाच्या कार्यकर्त्या प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाल्यानंतर छत्रपती संभाजीराजे आणि बच्चू कडू यांच्यात निवडणुकीच्या संबंधाने चर्चा झाल्याची माहिती आहे। कांदा व दुधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेलं आंदोलन तिसऱ्या दिवशी मध्यरात्री दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे व राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या मध्यस्थीनं स्थगित करण्यात आलंय। रविवारी मध्यरात्री विखे व जयंत पाटील यांनी लंके यांची भेट घेतली। यावेळी बोलताना विखे यांनी कांदा निर्यात बंदीबाबत धोरणात्मक निर्णय होणं आवश्यक असण्याची गरज व्यक्त केली, तसंच दुधाच्या दराबाबत सभागृहात निवेदन केलंय। त्यामुळे बाहेर निवेदन करणं योग्य नाही, तरीही सभागृहात याबाबत फेरविचार करण्याचा विचार करून असं विखे यांनी सांगितलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ज्येष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत। मोपलवार यांनी आपल्या 26 वर्षांच्या काळात 3000 कोटींची माया जमवली असून त्यांनी या बाबतीत उद्योगपती अदानी व अंबानींनाही मागे टाकलंय असं ते म्हणाले। मोपलवार यांच्या बायका व मुलींच्या नावे शेकडो कोटींची मालमत्ता असल्याचा दावा सुद्धा रोहित पवार यांनी केला आहे।